आयुष्य सफल आणि सुफल होण्यासाठी जी अखंड चंदनासारखी झिजली, कोण होती ती माऊली? कोण होती ती जी लखलखणाऱ्या तेजाची सत्यशोधक क्रांती ज्योती म्हणून आजही ओळखली जाते? ओळखलत मला? मी सावित्री. सावित्रीबाई ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या. वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिराव गोविंदराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं. हळूहळू माझ्या लक्षात आलं, ज्याच्याशी माझं लग्न झालंय तो निव्वळ सामान्य माणूस नाही, तर लाखो करोडोंना जगण्याची ऊर्जा देणारा क्रांतीसूर्य आहे. 1 जानेवारी, होय, शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848ला पुण्यातील भिडेवाड्यात सर्व धर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. भारतीय माणसांसाठी सुरू केलेली पहिली शाळा होती ती. आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शिक्षण हे दूध आहे वाघिणीचं. हे वाघिणीचं दूध मी माझ्या लेकरांना देणार होते. शेळपटासारखं जगलात तर काम तमाम होतं, वाघासारखं जगलात तर नाम होतं. कार्य खडतर होतं, जोखमीचं होतं. पण शिवरायांच्या मावळ प्रांतातील मावळ्यांचे आम्ही देखील वंशज होतो. घाबरणं किंवा कच खाणं आमच्या रक्ताला मानवणारं नव्हतं. सनातन्यांची मात्र धर्म बुडाला म्हणून कोल्हेकुई सुरू होती. सर्वसामान्य माणसानं शिक्षण घेतल्याने कसा काय धर्म बुडतो यांचा? इतका तकलादू असू शकतो धर्म? धर्म माणसासाठी असतो की धर्मासाठी माणूस? माणसाच्या प्रगती आड येणारी प्रत्येक धोण बुडाली काय आणि तरली काय? आम्हास काय उपयोग त्याचा? आमचं जगणं आणि मरणं हे तर आमच्या लेकरांच्या उन्नतीसाठी होतं. यात झीज होती, हानी होती, अपमान होता. पण उद्याचे सूर्य घडवण्यासाठी आम्हा उभय त्यांचा संसार होता. आम्ही त्यासाठीच तर बांधले गेलो होतो. शेठजींनी मला सांगितलं, सावित्री, आपल्याला खूप लोकांच्या डोळ्यातील आसवं पुसायची, त्यांच्या डोळ्यात स्वप्नांची नवी फुलबाग फुलवायची. त्यांना माणूस म्हणून उभं करण्यासाठी आधी शिक्षण दिलं पाहिजे. त्यांच्या आजवरच्या दयनीय अवस्थेचं, दुःखाचं एकमेव कारण म्हणजे अज्ञान. शिक्षणाने अज्ञान दूर होतं. माणसामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते. तो विचार करतो, स्वतःला घडवण्यासाठी, स्वतःची प्रगती करण्यासाठी सतत धडपडतो. अशीच धडपडणारी, घडणारी, घडविणारी सृजनशील माणसं हवीत आपल्याला आणि या देशाला. भारताला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. आणि सावित्री, याचसाठी आपल्याला शिक्षण द्यायचे. उद्याचे सूर्य घडवण्यासाठी आपल्याला काम करायचे. देशील मला साथ? मी निव्वळ होकार दिला नाही, तर प्रत्यक्ष सुरुवात केली. नेहमीप्रमाणे शाळेत शिकवायला जात असताना अचानक एक घट्टिंगड माझ्या समोर आला. तो म्हणाला, ए टवळे, कुठे निघालीस? आमच्या पोरींना शिकवणं बंद कर. तुला तुझी अब्रू प्यारी आहे की शिकवणं? कदाचित तो विसरला असावा, मी खंडोजी नेवासे पाटलांची कन्या आणि ज्योतिराव पैलवानांची पत्नी होते. त्याच्या कानाखाली सणसणीत जाळ काढताच भर दिवसात त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. त्या क्षणी त्याला सुनावलं, आज समोर आलाय, थोबाड फुटलंय.
पुन्हा जर माझ्या समोर आलास तर तुझ्या रक्ताला धरती रंगवीन. तसा कसा बसा सावरत तो तिथून निघून गेला. मोठ्या आशेने माझे अब्रूहरण बघायला आलेले बघे त्याची बेअब्रू झालेली बाताच निमूट निघून गेले. आजपर्यंत माझ्या अंगावर शेण फेकलं, मी सहन केलं. शिव्या दिल्या, दगडफेक केली, मी गप्प राहिले. माझा हात धरून मला दम देतो. माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. शाळेचा व्याप वाढत होता. आता ठिकठिकाणी शाळा सुरू होत होत्या. आत्या सगुणाबाई, फातिमा शेख आदींनी या कामी मोलाची मदत केली. लोकांनाही शिक्षणाचं महत्त्व पटू लागलं होतं. तपासणीला आलेल्या मेजर कॅन्डी व जॉन वॉर्डन या इंग्रज अधिकाऱ्यांनाही शाळेची प्रगती खूप भावली. स्त्री कोणत्याही जातीची धर्माची असो, अन्यायाची बळी नेहमीच ठरली आहे. अहो, एखाद्या बाईचा नवरा मयत झाला म्हणून काय तिने सती जायचं? केशवपन करून तिला बोडकी करायचं? तिला एकाच खोलीत डांबून ठेवायचं? अहो, नवरा गेला हा तिचा दोष कसा असू शकतो? प्रत्येक माणसाला जगण्याचा, बहरण्याचा अधिकार आहे. आम्ही त्यासाठी आवाज उठवला. इंग्रज सरकारने सतीबंदी कायदा केला. केशवपनाविरुद्ध नव्याचा संप घडवून आणला. काशीबाई नातू, कोवळ्या वयाची बालविधवा, तिच्याच आप्तस्वकीयांमुळे ती गरोदर होती. या अशा प्रकरणात बदनामी होती ती स्त्रियांचीच. आणि याच बदनामीला कंटाळून ती आत्महत्या करायला निघाली. नाही, मला जगायचं नाही, मला जगायचं नाही, मला मरू द्या, मला मरू द्या, अशी काकुळतीने विनंती करणाऱ्या काशीबाईच्या पाठी आम्ही ठाम उभे राहिलो. तिचे आई बाबा झालो. मोठ्या आनंदानं तिचं बाळंतपण केलं. आणि तिच्या गोजीरवाण्या बाळास आम्ही दत्तक घेतलं आणि त्याचं नाव ठेवलं यशवंत. अब्रूच्या भयानं जीव देणाऱ्या काशीबाईसारख्या कित्येक मुली आहेत. हे लक्षात आल्यावर शेडजींनी ठिकठिकाणी जाहिरातींचे फलक लावले. कुणी विधवेचं अज्ञानानं वाकडं पाऊल पडलं असेल तर तिनं ज्योतिबांच्या बालहत्या प्रतिबंध गृहात येऊन बाळंत व्हावं. मूल हवं असल्यास त्याला घेऊन जावं, नको असल्यास त्याचा सांभाळ आम्ही करू. अशी 100 बाळंतपणं मी केली. ती रांगणारी बालकं, त्याच्या दुरुदुरू धावणाऱ्या पावलांनी आमचं अंगण मात्र भरून जायचं. शाळांसाठी तशी याही बालसंगोपन गृहासाठी आम्हाला स्वतंत्र व्यवस्था निर्माण करावी लागली. शेडजींचं समाजकार्यही सत्यशोधक समाजामार्फत जोरात सुरू होतं. मीही त्यात सामील झाले. भाषणही करू लागले. शेडजी सांगतील त्या गतीने मी त्यांच्या ग्रंथांचे लेखनही करू लागले. श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा, त्याचबरोबर अखंड, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड हे त्यांचे बहुचर्चित ग्रंथ होते. या ग्रंथलेखनांचा माझ्यावर खूप मोठा परिणाम झाला. मीही रचना करू लागले. काव्य फुले, बावनकशी, सुबोध रत्नाकर, ज्योतिबांची भाषणं, सत्यशोधक समाजाच्या अध्यक्षपदावरून केलेली सावित्रीबाईंची भाषणं आणि गाणी यांची निर्मिती मला करता आली ते शेडजींच्या प्रभावामुळेच. एकच शत्रू असे आपला, काढू मिळून पिटून तयाला, त्याच्याशिवाय शत्रूच नाही, शोधून काढा मला तर पाही. शोधलास का, पाहिलास का, विचार करूनी सांग लेकरा, नाव तयाचे बोल भराभरा, हरलास का, कबूलच का,
ते पहा दुष्ट शत्रूचे नाव नीट रे ऐकतयाचे. अज्ञान अज्ञान धरुनी त्याला पिटायाचे, आपल्या मधुनी हुसकावयाचे. छत्रपती सिंहासनीची एक राणी ताराबाई, कोल्हापूरची जगदंबा, महाराष्ट्राची अंबाबाई. शत्रूवर खाली छापा, काळ तयाची ती होई. चेरी शत्रूला करून करी बेफाम चढाई. न्हावून टाकी रणभूमी शत्रू रक्ताने सारी. चपलता विजेची जशी तशीच कडाडे संहारी, तशीच कडाडे संहारी. अशा कितीतरी रचना मी केल्या. एकदा 1877ला खूप मोठा दुष्काळ पडला. त्या भयंकर दुष्काळाचे वर्णन करतानाही थरकाप उठतो. अन्न देता येत नाही म्हणून लोक स्वतःच्या मुलाला विष घालत होते. आम्ही पुणे सोडून धनकवडीला दुष्काळग्रस्तांसाठी मदत केंद्र सुरू केलं. 2000 लोकांना भाकऱ्या भाजण्याचं काम आम्ही केलं. आमच्या कार्यकर्त्यांनीही खूप मेहनत घेतली. सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत बाबांनो, पण कुणीही कितीही विरोध केला तरी तसूभरही मागे हटलो नाही. शेडीजींची प्रकृती बिघडू लागली. अर्धांगवायूनं त्यांची उजवी बाजू निकामी केली. पण त्याही परिस्थितीत सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांनी डाव्या हाताने लिहिला. आणि शेवटी शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर 1890 रोजी शेडीजी आम्हाला सोडून गेले. फक्त जीवनसाथी म्हणून नाही, माझा वैचारिक साथीदार आणि कार्याचा भागीदार, माझा आधारवड, माझी प्रेरणा, माझं सर्व काही आणि सर्वस्वही निश्चित पडलं. 50 वर्षांची सोबत संपली होती. स्वामी ज्योतिबांच्या लागे मी चरणी, गोड त्यांची वाणी. मनी घुमे यशवंता, लक्ष्मी आणि मी. माझं आकाश हरवलं होतं, जमीन दुभंगली होती. एवढ्यात बाहेर कसली तरी गडबड सुरू होती. महादेव आणि सद्बा हे प्रेताला खांदा कोणी द्यायचा, टिटवी कोणी धरायची, अग्नी कोणी द्यायचा यावरून तावातावाने बोलत होते. यशवंत आमचा नाही, आमच्या रक्ताचा नाही. हे ऐकताच त्याही अवस्थेत मी त्याला बचावून सांगितलं. यशवंत आमचा मुलगा आहे, मी त्याची आई सांगते. एक मुलगा म्हणून सर्व विधी यशवंताच करेल, दुसरा कुणीही करणार नाही. टिटवा हाती घेऊन यशवंताच्या हाती देत आम्ही मायलेकरं प्रेताच्या पुढे पुढे चालू लागलो. हजारोंचा जनसमुदाय प्रेतयात्रेमध्ये सहभागी झाला होता. पार्थिवाला मोठा नदीच्या काठी अग्नी सुद्धा आम्हीच दिला. घराघरात ज्यांनी प्रकाशाची फुले वाटली, तो धगधगता क्रांती सूर्य त्या धगधगणाऱ्या अग्नी फुलांमध्ये अदृश्य झाला. शेडीजींची आठवण सतत येत होती. मन कष्टी, शरीर जड वाटत होतं. पण शेडीजींनी सांगितलेल्या मार्गाने मी माझी वाटचाल अखंड सुरूच ठेवली. मोडलेल्या मनांना पुन्हा उभारी दिली. पुण्यात प्लेगची साथ सुरू होती. काखेत गाठी येऊन लोक पटापट मरत होते. मी यशवंताला वानवडी आणि घोरपडीच्या मध्यवर हॉस्पिटल उभारायला सांगितलं.
घराघरात जाऊन मी लोकांना हॉस्पिटलमध्ये आणत होते. प्लेग हा संसर्गजन्य होता. आज ना उद्या तो मलाही होणार होता. पण म्हणून मरणाच्या भयानं मी माझ्या कार्यापासून माघारी वळू? आम्ही जगलोच मुळी समाजासाठी. तेच करत असताना मरण येणार असेल तर मरणा, तुझं स्वागत आहे. नुसती हूल देत बसू नकोस. हे बघ, मी तुझ्या सामोरे आले. तुला माहितीये, सावित्रीची सावित्रीबाई झाली आणि सावित्रीबाईची सावित्री माई. ही स्थित्यंतर आहेत माझी. माई, अगं शेवटचं एकच इंजेक्शन आहे, कोणाला देऊ? यशवंताचा प्रश्न होता. मी म्हटलं, यशवंता, ह्या लेकराला दे. ह्या लेकरानं अजून नीट दुनियाही पाहिली नाही. माझी शेवटची इच्छा समज. अरे, मी वाटलेलं झाड कधीतरी कोसळणारच. माझ्या आज्ञाधारक यशवंतानं माझी आज्ञा पाळली. अश्रूने डबडबलेले डोळे माझ्या लेकराचे मी पाहिले. पाहिलंच मरणा? फक्त 1 मिनिट माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना आठवते. अरे वा, शेठजी, आपणही आला. यशवंता, पाहिलंस का? पाहिलंस का कोण आलंय? यशवंता, यशवंता, बघ, बघ ना. यशवंता. अखेर बुधवार दिनांक 10 मार्च 1897